मित्रांनो, मी पोमेश रहांगडाले आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, कधी विचार केलाय का की आपल्या सगळ्यांकडे सारखाच वेळ असतो, सारखाच 24 तासांचा दिवस असतो. तरीही काही लोक यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचतात आणि काही लोक फक्त विचार करण्यातच आयुष्य घालवून देतात. रोज रात्री तुम्ही ठरवता की उद्या सकाळी लवकर उठून मेहनत करायची आहे, आपली कामे करायची आहेत. पण सकाळी अलार्म वाजला की तुमचा आळस तुम्हाला सांगतो, अरे सोड ना, अजून खूप वेळ आहे, नंतर करू. आणि तिथेच तिथेच तुमची स्वप्न रोज तुटत असतात. मित्रांनो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, यशस्वी होण्यासाठी आळसावर विजय मिळवणं अत्यंत गरजेचे आहे. जर आज तुम्ही या आळसाच्या साखळ्या तोडल्या नाहीत तर तुम्ही आज जिथे आहात तिथेच राहणार आहात. आणि ही जर परिस्थिती बदलवायची असेल तर आळस करणे कायमचं सोडावं लागेल आणि सुरुवात करावी लागेल. आजची कामे उद्यावर टाळण्याची सवय सुद्धा बंद करावी लागेल. जर तुम्ही तयार असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला अशा 4 गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे आयुष्यातून आळस कायमचा निघून जाईल. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ध्येय निश्चित करा. जेव्हा आपल्या आयुष्यात कोणतंही स्पष्ट ध्येय नसतं तेव्हा आपल्या मेंदूला काम करण्याची कोणतीच प्रेरणा मिळत नाही आणि म्हणूनच आळस आपल्याला घेरतो. लक्षात घ्या मित्रांनो, दैनंदिन जीवनातील काम तर आपण सगळेच करत असतो, परंतु या जीवनात यशस्वी व्हायचं असेल, काहीतरी करून दाखवायचं असेल तर कोणता तरी एक ध्येय ठेवावा लागतो. म्हणून सगळ्यात आधी तुमचं ध्येय काय आहे, तुम्हाला काय मिळवायचं आहे हे एका कागदावर लिहून काढा. मी म्हटलं कागदावर लिहून काढा, याचं कारण जेव्हा कोणतीही गोष्ट आपण लिहितो तेव्हा ती आपल्या मेंदूवर सरळ प्रभाव पाडते आणि म्हणून जे आपण लिहितो ते आपल्या डोळ्यांसमोर स्पष्ट असतं आणि तेव्हाच खरी सुरुवात होते. मित्रांनो, झोप उडते, काम करण्याची जिद्द निर्माण होते, आळस येत नाही. दुसरी महत्वाची पायरी म्हणजे वेळेचे नियोजन करा. जर तुम्ही तुमच्या दिवसाच्या वेळेचे नियोजन केले नाही तर तुमचा वेळ सोशल मीडिया स्क्रॉल करण्यात किंवा फालतू गोष्टींमध्ये वाया जाईल. कोणत्या वेळी काय करायचे आहे याचे एक स्पष्ट टाइम टेबल बनवा. वेळेचे योग्य नियोजन असेल तर मेंदू गोंधळात पडत नाही आणि कामे फटाफट पूर्ण होतात. तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच सुरुवात करा. आपण नेहमी म्हणतो मी उद्यापासून करेन, नंतर करेन, 1 तारखेपासून सुरुवात करेन. हे टाळमटाळ करणे बंद करा. ज्या कामाचा कंटाळा आणि आळस येत असेल ते काम आत्ताच या क्षणिक सुरू करा. लक्षात ठेवा मित्रांनो, सुरुवात करणे हे सर्वात कठीण काम असते. एकदा सुरुवात झाली की आळस आपोआपच पडून जात असतो. आळसाच्या या साखळ्यांना आजच तोडून टाका. कारण लक्षात ठेवा, यश तुमचेच आहे. उठण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची हीच ती योग्य वेळ आहे. मानवी जीवनात आलेले आहात, एक ध्येय निश्चित करा आणि तेव्हापर्यंत दिवस रात्र अहोरात्र मेहनत करा मित्रांनो, जेव्हापर्यंत तुम्हाला ध्येयाची प्राप्ती होत नाही. मित्रांनो, जर या व्हिडिओने तुमच्यात काम करण्याची ऊर्जा आणि जिद्द निर्माण केली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला उठा मित्रांनो, आत्ताच कामाला लागा. पुन्हा भेटू. धन्यवाद मित्रांनो.